एक सुंदर विधवा तरुणी माझ्या किराणा दुकानातून नियमितपणे किराणा बाजार घेऊन जायची. ती दिसायला फारच सुंदर आणि सोज्वळ होती. एकदा तिनं माझ्याकडून भरपूर किराणा आणि काही धान्य घेतलं होतं. ते सगळं सामान तिच्यासाठी एकटीला नेणं जड जात होतं. म्हणून मी मदतीसाठी ते धान्य तिच्या घरी पोहोचवायला गेलो. तेव्हा तिच्या घरात ती आणि मी, आम्ही दोघंच होतो. ती मला म्हणाली, थांबा, तुमच्यासाठी चहा ठेवते. थोड्याच वेळात ती चहा घेऊन आली. जेव्हा ती चहा मला द्यायला आली, तेव्हा आमच्या नजरा एकमेकांना भेटला. त्या क्षणी वातावरणात एक वेगळी शांतता आणि भावना पसरली होती. घरात त्यावेळेस कोणीच नव्हतं, फक्त ती आणि मी. आणि पुढचे काय घडलं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. माझं नाव गणेश आहे. माझं वय 30 वर्ष आहे आणि मी अजून अविवाहित आहे. शिक्षण पूर्ण झालं तरी चांगली नोकरी मिळाली नाही. 2-3 ठिकाणी जॉब मिळाला, पण पगार फारच कमी होता, म्हणून नोकरी सोडून दिली. शेवटी गावाकडे परत येऊन मी एक छोटंसं किराणा दुकान टाकलं. सुरुवातीला थोडं अवघड गेलं, पण हळूहळू दुकान चालू लागलं आणि आता त्यातून चांगले पैसे मिळू लागले आहेत. आयुष्य आता स्थिर झालंय असं वाटतंय, पण मनात एकच गोष्ट सतत खटकते. अजून लग्न झालेलं नाही. आईबाबांचं वय वाढत चाललंय. ते आता काही काम करत नाहीत आणि त्यांना माझं लग्न लवकर व्हावं असं मनापासून वाटतं, पण योग्य मुलगीच मिळत नव्हती. रोजचं दुकानाचं काम, घरातील जबाबदाऱ्या आणि एकटेपणा हे सगळं आता आयुष्याचा भागच बनलं होतं. एके दिवशी दुपारच्या सुमारात साधारण 3 वाजले असतील. मी दुकानाच्या बाहेर बसलो होतो. त्यावेळी दुकानात फारशी गर्दी नव्हती. मी रस्त्याकडे बघत होतो. उन्हाचा प्रकाश थोडा मंद झाला होता आणि वाऱ्यात एक हलकीशी ऊब होती. तेवढ्यात माझ्या नजरेसमोर एक तरुणी आली. ती माझ्या दुकानाकडे हळूहळू येत होती. मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. ती दिसायला इतकी सुंदर होती की माझं लक्ष पूर्णपणे तिच्याकडेच गेलं. तिचा गोरा रंग, नाजूक चेहरा, काळेभोर डोळे आणि ओठावर हलकीशी स्मित रेषा, ती खरंच मोहक होती. ती थेट माझ्या दुकानासमोर आली आणि मला म्हणाली, मी इथे नवीनच राहायला आली आहे. फक्त आठवडाभर झाला आहे. माझं नाव सुनीता आहे. तिच्या आवाजात एक नम्रता होती. ती पुढे म्हणाली, मी विधवा. माझा संसार आता खूप संपलाय. घरची परिस्थिती फार कठीण आहे. मी आता एका श्रीमंत मालकाच्या घरी स्वयंपाकाचं आणि घर सांभाळण्याचं काम करते. मला तुमच्याकडून थोडी उधारी बाजार मिळेल का? महिन्याच्या शेवटी पगार झाला की सगळे पैसे देईन. तिचं बोलणं ऐकून मला तिच्याबद्दल एक वेगळी करुणा आणि आदर वाटला. तिच्या चेहऱ्यावरची प्रामाणिकता आणि तळमळ मला जाणवली. मी हळूच म्हणालो, हो, नक्की मिळेल. सांगा काय हवंय? तिने थोडा विचार केला आणि म्हणाली, थोडे शेंगदाणे, साखर, चहा, चहा पावडर आणि काही धान्य द्या. मी सगळं सामान जमवलं. वहीत तिचं नाव सुनीता लिहून घेतलं. त्यासोबत काय काय घेतलं आणि किती रक्कम झाली हेही नोंदवलं. मी तिच्यासमोर पिशवी ठेवली. ती पिशवी घेताना म्हणाली, धन्यवाद, मी नक्की पैसे देईन. काळजी करू नका. तिच्या ओठावर पुन्हा ती हलकीशी स्मित रेषा उमटली. नजरेतून एक क्षणासाठी एक शांत भावना गेली. जणू तिच्या मनात खूप वेदना आहेत, पण ती त्या लपवते आहे. ती पाठमोरी झाली आणि निघून गेली. तिच्या त्या पाठमोरी आकृतीकडे मी बराच वेळ पाहत राहिलो. तिचे केस वाऱ्याने हलत होते आणि सूर्यकिरण तिच्या चेहऱ्यावर चमकत होते. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला, किती सुंदर आहे ही सुनीता, पण तिच्या सौंदर्यामागं किती दुःख दडलं असेल. काय घडले असेल तिच्या आयुष्यात की एवढ्या लवकर ती विधवा झाली? तिच्या आयुष्याची कथा काय असेल? पण त्या क्षणी दुसरं गिऱ्हाईक दुकानात आलं आणि माझं भान परत आलं. मी लगेच कामाला लागलो, पण मन मात्र पुन्हा पुन्हा सुनीताकडे जात होतं. संध्याकाळपर्यंत दुकानाचं काम संपलं. रात्री घरी गेलो. आईबाबांबरोबर जेवण केलं. त्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे लग्नाबद्दल बोलणं सुरू केलं, पण माझं मन तिथे नव्हतंच. मी फक्त होकार देत त्यांच्या बोलण्यावर शांत राहिलो. थोड्या वेळाने मी वरच्या टेरेसवर झोपायला गेलो. उन्हाळा होता, त्यामुळे बाहेरच झोपायची सवय होती. वारा मंद वाहत होता. आकाशात चंद्र चमकत होता आणि त्याच्या भोवती असंख्य चांदण्या, पण माझ्या नजरेसमोर त्या चांदण्याने ऐवजी सुनीताचा चेहरा तरळत होता. तिचं ते स्मित, तिच्या डोळ्यातील कोमलता आणि तिच्या आवाजातील करुणा. मी डोळे मिटले आणि मनात विचार आला, कदाचित माझं आयुष्य आता बदलणार आहे. मला अजूनही सुनीता कुठे राहते हे माहीत नव्हतं,
पण तिच्या त्या पहिल्याच भेटीतल्या साधेपणावर आणि प्रामाणिकतेवर विश्वास ठेवून मी तिला तो उधारीचा किराणा बाजार दिला होता. तशी ती एक सभ्य आणि नम्र स्त्री वाटत होती. 2 दिवस गेले असतील. साधारण सकाळचे 8 वाजले होते. दुकान नुकतंच उघडलं होतं. तेवढ्यात ती पुन्हा आली. आज ती थोडी निवांत दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी शांतता होती, पण डोळ्यात थोडासा थकवा जाणवत होता. ती म्हणाली, "आज थोडं अजून सामान हवं आहे." मी हसत म्हणालो, "हो नक्की. काय काय द्यायचं ते सांगा." तिनं पुन्हा काही साहित्य मागितलं. तेल, डाळ, साखर आणि थोडं मीठ. मी सगळं सामान मोजून दिलं आणि वहीत नोंद केली. ती शांतपणे उभी होती. मी म्हणालो, "तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला जे काही हवं असेल उधार घ्या. पण मला एक विचारायचं होतं." "विचारू का?" ती थोडी हसली आणि म्हणाली, "हो, विचारा ना." मी थोडा संकोचात म्हणालो, "तुमच्याकडे पाहून अजिबात वाटत नाही की तुम्ही विधवा आहात. तुम्ही खूप सुंदर आहात आणि अजून खूप तरुण आहात." माझं वाक्य ऐकून ती थोडी गप्प राहिली. मग हलकं हसत म्हणाली, "माझी कर्मकथा फार मोठी आहे." तीही बोलू लागली, "माझं घरचं आयुष्य खूप गरिबीत गेलं. माझ्या आईवडिलांनी आर्थिक परिस्थिती त्यांचीसुद्धा फार वाईट होती. त्यामुळे माझं लग्न त्यांनी लवकर लावून दिलं. मी तेव्हा खूप लहान होते. फारसं शिक्षण घेता आलं नाही. माझा नवरा एका प्रायव्हेट फॅक्टरीत काम करायचा. चांगला, प्रामाणिक आणि मेहनती माणूस होता. पण एके दिवशी त्या फॅक्टरीत अपघात झाला आणि त्यात माझा नवरा मरण पावला. फॅक्टरीवाल्यांनी सुरुवातीला मदत करतो असं सांगितलं, पण नंतर काहीच केलं नाही. उलट आमचा फायदा घेतला आणि काही कारण सांगून आम्हाला कोणतीच भरपाई दिली नाही. त्या दिवसानंतर मी एकटी पडले. घर चालवण्यासाठी लहान-मोठी कामं करायला लागले. मग एका ओळखीच्या नातेवाईकाच्या ओळखीनं मी इथं आले आणि एका मालकाच्या घरी घरकाम मिळालं. सध्या तिथे काम करते. घरातील सगळं सांभाळते." ती बोलत असताना तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती त्यांना लपवण्याचा प्रयत्न करत होती. तिचं ते दुःख ऐकून मला मनापासून वाईट वाटलं. मी म्हणालो, "फार वाईट झालं तुमच्यासोबत. पण तुम्ही खूप धैर्यवान आहात. काही मदत लागली तर नक्की सांगा. अजिबात संकोच करू नका." मी पुढे हात करत म्हणालो, "माझं नाव गणेश." ती थोडीशी लाजली, पण माझ्या हातात हात दिला नाही. फक्त हसत म्हणाली, "बरं आहे." भेटून बरं वाटलं. मला जाणवलं ती थोडी कमी शिकलेली आहे, पण तिच्यात एक प्रामाणिकपणा आणि साधेपणा आहे, जो आजकाल क्वचितच दिसतो. तिच्या वागण्यात एक मर्यादा होती, पण त्याच मर्यादेत एक आकर्षणही होतं. ती मला म्हणाली, "हे तुमचं स्वतःचं दुकान आहे का?" मी म्हणालो, "हो, माझंच आहे. मी ग्रॅज्युएट आहे, पण अजून लग्न झालं नाही. घरी मी, आई, बाबा आम्ही तिघंच राहतो." ती थोडं हसली आणि म्हणाली, "छान आहे. मग तुम्ही नक्की सुखी असाल?" मी काही बोललो नाही, फक्त हसलो. तिने सामान घेतलं आणि मग ती म्हणाली, "आता मी निघते. मला कामावर जायचं आहे." मी म्हणालो, "हो, सांभाळून जा." आणि ती गेली. हळूहळू दिवस गेले. सुनीता वारंवार दुकानावर येऊ लागली. प्रत्येक वेळी ती काही ना काही किराणा घेऊन यायची. तिच्या बोलण्यातील सौजन्य आणि साधेपणा माझ्या मनात घर करत होता. साधारण महिन्याभरात तिचं माझ्याकडून ₹2,500 उधारी झाली होती. महिन्याच्या 2 तारखेला सकाळी ती पुन्हा आली. नेहमीप्रमाणे ती नम्रपणे बोलली, थोडंफार सामान घेतलं आणि मग म्हणाली, "पहिल्या महिन्याचे किती पैसे झाले आहेत?" मी वही काढून दाखवलं. ₹2,500. तिने लगेच तिच्या पर्समधून पैसे काढले. एक छोटीशी लाल रंगाची पर्स होती. तिने नोटा मोजल्या आणि माझ्या हातावर ठेवल्या. तिच्या त्या नाजूक हातांचा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि त्या क्षणी काहीतरी वेगळं जाणवलं. तिचा तो स्पर्श मऊ, कोमल आणि हृदयाला भेदणारा होता. मी तिच्याकडे पाहिलं आणि तिनेही माझ्याकडे पाहिलं. काही क्षण आमचे दोघांचे डोळे एकमेकांना भेटले. न बोलताही खूप काही बोलले गेले. त्या नजरेत काहीतरी शांत पण खोल भावना होती. जणू त्या क्षणी आमच्यात एक अदृश्य बंध तयार झाला होता, ज्याला शब्द नव्हते पण अर्थ होता. मनाचा एक नवा प्रवास सुरू झाल्याची चाहूल देणारा. मी म्हणालो, "सुनीता, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला लागेल तेवढा किराणा बाजार घ्या. काही अडचण नाही." पण त्या क्षणी झालेल्या तिच्या हलक्या स्पर्शानं मी पुरताच गोंधळलो. मनात एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं. तिच्याबद्दल माझं कुतूहल वाढत होतं. मी सहजपणे विचारलं, "सुनीता, तुमचा पगार किती आहे?" ती म्हणाली, ₹5,000. मी थोडा आश्चर्याने म्हणालो, "अरे वाह! पण एवढ्या थोड्या पगारात भागतं का?" ती शांतपणे म्हणाली, "भागवावंच लागतं ना.
गरिबीच्या पुढे पर्यायच नसतो. तिचं उत्तर ऐकून मी सुन्न झालो. तिच्या आवाजातली तगमग मला जाणवली. मी पुन्हा विचारलं, "तुम्ही अजून तरुण आहात, मग पुन्हा लग्न का का करत नाही?" हे ऐकल्यावर ती काही क्षण शांत राहिली. मग मंद आवाजात म्हणाली, "माझं घरदार नाही, कोणी जवळचं नाही. माझ्याशी कोण लग्न करेल? आणि जरी कोणी केलं, तरी आजच्या जगात माणूस कसा निघेल याचं सांगता येत नाही. लोक फक्त आपला फायदा बघतात." ती बोलत असताना तिच्या डोळ्यात एक खोल दुःख दडलं होतं. त्या दिवशीही तिने भरपूर किराणा आणि थोडं धान्य घेतलं. मी ते सगळं पिवशीत भरून दिलं. ती पिवशी उचलायला लागली, पण तिच्या हाताला ते ओझं उचलल्या जात नव्हतं. मी म्हणालो, "सुनीता थांबा, मी मदत करतो. तुमच्या घरापर्यंत घेऊन जातो." ती थोडी संकोचली. "नको, मी नेते." पण मी म्हणालो, "तुम्ही माझ्या दुकानातून एवढं साहित्य घेत आहात. थोडी मदत करतो, यात काय चुकतंय? माणुसकीच्या नात्याने करतो." ती थोडी हसली आणि म्हणाली, "ठीक आहे." तिने एक पिशवी घेतली आणि मी दुसरी उचलली. आम्ही दोघं चालत तिच्या घराकडे निघालो. ती आमच्याच गावातील एका अरुंद गल्लीतल्या लहानशा खोलीत राहत होती. घराचं दार उघडून ती आत गेली. मी धान्य आत ठेवलं आणि निघू लागलो. तेवढ्यात ती म्हणाली, "थांबा, चहा घेऊन जा." मी थोडा हसलो आणि म्हणालो, "हो, चालेल." खरं सांगायचं तर मला त्याच्याशी थोडं बोलायचंच होतं. ती चुलीजवळ गेली आणि चहा बनवायला लागली. त्यावेळी चुलीच्या प्रकाशात तिचं ते सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं. तिच्या कपाळावरून घामाचे थेंब गळत होते आणि त्या मंद उजेडात ती एखाद्या देवतेसारखी वाटत होती. माझं मन तिच्या प्रेमात अखंड बुडालं होतं. ती चहा घेऊन आली, कप माझ्यासमोर ठेवला आणि माझ्या बाजूला बसली. ती स्वतः चहा घेत नव्हती, फक्त माझ्याकडे पाहत बसली. मी चहा पित असताना माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती. ती कधी माझ्याकडे पाहायची तर कधी नजर वळवायची. दोघांमध्ये न सांगता येणारं शांत प्रेम फुललं होतं. शेवटी मी ठरवलं, आता मनातलं सांगायचंच. मी म्हणालो, "सुनीता, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे." ती थोडी घाबरली. "काय?" मी मनातील भावना शब्दात ओतत म्हणालो, "सुनीता, तुम्ही खूप सुंदर आहात. मी तुम्हाला पहिल्याच दिवशी पाहिलं, तेव्हापासून माझं मन तुमच्याकडे ओढलं गेलं. तुमचं बोलणं, वागणं आणि तुमचा साधेपणा मला खूप आवडतो. मला असं वाटतं, की मी तुमच्यावर प्रेम करायला लागलोय. खरं प्रेम." माझं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती काही बोलली नाही. तिचा हात माझ्याजवळ होता. मी हळूच तिचा हात हातात घेतला. ती माझ्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात भीती आणि भावना दोन्हीही होत्या. मी हळूहळू तिच्या चेहऱ्याजवळ गेलो आणि त्या दोन्ही क्षणी माझं मन माझ्या ताब्यात नव्हतं. मी तिच्या त्या नाजूक गुलाबी गालावर हळूवार चुंबन घेतलं. ती शांत बसली, काहीच बोलली नाही. मी घाबरत विचारलं, "सुनीता, काय झालं? तुला मी आवडत नाही का?" ती डोळे खाली करून म्हणाली, "आवडत नाही असं नाही रे, पण मी विधवा आहे. तुझे आईबाबा काय म्हणतील? तू अजून अविवाहित आहे." मी ठामपणे म्हणालो, "मी आजच आईबाबांशी बोलेन. माझं मन ठरलं आहे." ती थोडीशी हसली. तिच्या ओठावर एक हलकीशी स्मितरेषा उमटली. ती म्हणाली, "तुम्ही खूप चांगले आहात." आणि त्या क्षणी तिने मला मिठी मारली. तिच्या मिठीत मला एक वेगळं समाधान मिळालं, जणू आयुष्याची पूर्णता. त्या दिवशी मी घरी परत आलो, तेव्हा मनात फक्त सुनीता होती. दुकान उघडलं नाही, सरळ बाबांकडे गेलो आणि सगळं सांगितलं. सुनीता कोण आहे, तिचं आयुष्य कसं गेलं आणि मला ती किती आवडते. आई-बाबा काही वेळ शांत राहिले. मग बाबा म्हणाले, "तू मोठा झालायस, निर्णय तुझा आहे. आम्हाला फक्त तुझं सुख हवंय." आणि आईच्या डोळ्यातही सहमती होती. काही दिवसातच आमचं लग्न झालं. गावात थोडी चर्चा झाली, पण माझ्या मनात फक्त एक गोष्ट होती, मी योग्य केलंय. आता मी आणि सुनीता दोघे मिळून छोटंसं पण आनंदी आयुष्य जगतोय. लग्नानंतरचे दिवस गणेश आणि सुनीतासाठी एका नवीन आणि सुखद सुरुवातीसारखे होते. गावातील काही लोकांनी सुरुवातीला कानउघाडणी केली. "हे बघा, गणेशने एका विधवेशी लग्न केले." पण गणेशच्या आईवडिलांनी आणि जवळच्या मित्र नातेवाईकांनी त्यांचा पाठिंबा दिला. सुनेताही तिच्या साधेपणाने आणि सद्भावनेने सगळ्यांची मने जिंकली. ती घराची सर्व जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळू लागली. आईबाबांची काळजी घेऊ लागली आणि दुकानातही गणेशला मदत करू लागली. एक दिवस संध्याकाळच्या वेळी दुकान बंद केल्यावर दोघे घराच्या छपरावर बसले होते. हळू संध्याप्रकाशाच्या लालिवेत गावात शांत पडलं होतं. सुनीताने गणेशकडे पाहत म्हटलं, "मी कधीच विचार केला नव्हता की माझं आयुष्य पुन्हा एकदा सुखाचं होईल.
तू माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाहीस. गणेशनं तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, नाही सुनीता, तूच माझं आयुष्य सुंदर केलंस. तुझ्याशिवाय हे सगळं अर्थहीन होतं. थोड्या दिवसातच सुनीतेचा कष्टाळू स्वभावामुळे आणि गणेशच्या प्रामाणिकपणामुळे दुकानाचा व्यवसाय आणखीन वाढू लागला. सुनीताने दुकानातल्या वस्तूंची नियमित यादी ठेवायला सुरुवात केली, ज्यामुळे काही वस्तूंची कमतरता राहिली नाही. तिने लहानशी एक फळांची आणि भाज्यांची अंगणबाग सुरू केली, ज्यातून दुकानातल्या किराणा सामानात भाजी, फळं येऊ लागली. गावकरीही आता तिला बहू म्हणून मानू लागले. पण आयुष्य सरळ रेषेत चालत नाही. एकदा त्या श्रीमंत मालकाची बायको, जिच्या घरी सुनीता काम करायची, ती दुकानात आली. ती खूप रागावलेली दिसत होती. तिने सुनीतावर ओरडून आरोप केला, "तू माझ्या घरातल्या दागिन्यांची किंमत काढलीस आणि आता ते हरवलेत. तूच घेतले असले पाहिजेत." सुनीता घाबरली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती निष्पाप होती. गणेशने धीराने विचारलं, "मॅडम, तुम्हाला खात्री आहे का?" सुनीतानं असं कधीच केलं नाही. ती प्रामाणिक आहे. तेवढ्यात त्या मालकाच्या घरची एक जुनी नोकराणी आली आणि मध्येच म्हणाली, "मॅडम, ते दागिने तुमच्या पेटीच्या तळाशी सापडलेत. तुम्हीच विसरलात." संपूर्ण प्रकार पाहणे जमलेल्या लोकांसमोर त्या बाईचा चेहरा उतरला. तिने मनाशी निमूटपणे माफी मागितली आणि निघून गेली. पण त्या दिवसानंतर सुनीताच्या प्रामाणिकपणाची ख्याती आणखी वाढली. ही घटना झाल्यानंतर काही महिन्यातच गावातील एका सेवानिवृत्त शिक्षकांनी गणेश आणि सुनीतेला शिक्षणाचे महत्त्व सांगितलं आणि सुनीताला संध्याकाळच्या शाळेत प्रौढ शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. सुनीतानं हे आनंदानं स्वीकारलं. आता ती दिवसभर दुकानात मदत करायची आणि संध्याकाळी शाळेत जायची. तिच्या अभ्यासाची तीव्र इच्छा पाहून गणेशला खूप अभिमान वाटे. एके रात्री ती एका साध्या वाक्यात अडखळत होती, तेव्हा गणेशने तिला मदत केली. दोघे हसत ते वाक्य वाचू लागले. तो क्षण फार गोंडस होता. वर्ष जात आली. गणेशने किराणा दुकान आता छोट्या जनरल स्टोअरमध्ये रूपांतरित झालं होतं. सुनीताने प्रौढ शिक्षणाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता दुकानाचा हिशोब ती ठेवू लागली. एक दिवस तिनं गणेशला एक आश्चर्याची गोष्ट सांगितली. तिला दुकानाच्या मागच्या भागात एक छोटीशी लायब्ररी आणि अभ्यासिका सुरू करायची होती. तिने गावातील इतर महिला आणि मुलेही येऊन वाचन अभ्यास करू शकतील. गणेशने तिच्या कल्पनेने उत्साहानं पाठिंबा दिला. आज गणेश आणि सुनीता यांचं आयुष्य केवळ प्रेमाचंच नाही, तर एक सामायिक स्वप्नांचं आणि सामूहिक विकासाचं प्रतीक बनलं आहे. गावातल्या लोकांसाठी ते एक प्रेरणास्थान बनले आहेत. त्याची कहाणी फक्त दोन हृदयाची गाथा न राहता एका समृद्ध समाज निर्मितीची सुरुवात ठरली आहे. आणि अशा प्रकारे एका किराणा दुकानातून सुरू झालेल्या प्रेमाची ही गोष्ट आता संपूर्ण गावाची गोष्ट बनली आहे. शेवट अशी होती ती गणेश आणि सुनीताची प्रेमकथा, जी संघर्षाने सुरू झाली आणि प्रेमाने वाटली आणि समाजसेवेने अमर झाली. त्यांच्या जीवनातील हा पुढचा भाग आजही गावात प्रेम आणि विश्वास, सहकार्याचे याचे संदेश देत आहे. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा.